पुण्यात गावठी दारू बनवण्याचं काम चालू होतं, ज्यावर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केलेली आहे। राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुरुवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आपटी गावाच्या हद्दीत भीमा नदीवरील बंधाऱ्या शेजारी तालुका शिरूर येथे गावठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर अचानकपणे छापा घातला। यामध्ये 2 हुंडाई कंपनीची 4 चाकी वाहने क्रमांक अनुक्रमे MH12 DS 5457 व MH02 AL 8737 या दोन्ही वाहनांमध्ये तपासणी केली असता 35 लिटर क्षमतेचे 19 प्लास्टिक कॅनमध्ये 665 लिटर हातभट्टी गावठी दारू मिळून आली। तसेच एक बजाज कंपनीची 4S दुचाकी त्यावर एक 35 लिटर क्षमतेचे एक प्लास्टिक कॅन गावठी दारूने भरलेले जप्त करण्यात आले। तसेच 400 लिटर क्षमतेचे एक लोखंडी भट्टी बॅरल, त्यात अंदाजे 300 लिटर रसायनाने भरलेले जमिनीत रसायनाने भरलेले एका अंदाजे 4000 लिटरच्या खड्ड्यामध्ये अंदाजे 3000 लिटर रसायन, 400 लिटर क्षमतेचा एक लोखंडी बॅरल रसायनाने भरलेला जमिनीत पुरलेला व 35 लिटर क्षमतेचे 10 प्लास्टिक कॅन अंदाजे 350 लिटर गावठी दारूने भरलेले व गावठी दारू निर्मितीचे इतर साहित्य मिळून आले। असा एकूण सर्व मुद्देमाल किंमत 10,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काने जप्त केलेला आहे। सदर 3 वाहनांसह मुद्देमाल जप्त करून हातभट्टी गावठी दारूची निर्मिती करीत असलेल्या तेजस जीवन मन्नावत वय वर्ष 22 राहणार हरगुडे वस्ती स्पाइन रोड चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे व रोहित प्रताप राठोड वय 22 वर्ष राहणार जिल्हा परिषद शाळेजवळ मुर्हे वस्ती कुरळी तालुका खेड जिल्हा पुणे यांना सदर गुन्ह्यामध्ये 2 4चाकी वाहन, एक दुचाकी वाहन व 3700 लिटर गावठी हातभट्टी दारूचे रसायन, 1050 लिटर गावठी दारू असा एकूण 10,35,000 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.